छत्रपती शिवाजी महाराज की। संजय भाऊ देशमुख तुम आगे बढ़ो। जय भवानी। आदरणीय आदित्यजी ठाकरे साहब तुम आगे बढ़ो। रोहित दादा पवार तुम आगे बढ़ो। महाविकास आघाडीचा जय भवानी। बाकी सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपापल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे। आपण ज्यांना ऐकण्यासाठी सगळेजण आतुर आहात त्यांचं आगमन या व्यासपीठावर झालेलं आहे। हो, यानंतर मोगे साहेब बोला। साहेब बोला। रोहित नाही, रोहित दादा पवार, दादा आदित्य, तिकडे माझं भाषण मी समोर संपवण्यापूर्वी आदरणीय श्री रोहित दादा पवार साहेब, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे साहेब यांचं मनपूर्वक जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि माझ्या भाषणामध्ये हे 400 खासदार आणतो म्हणतात, त्यांना एवढी भीती निर्माण झाली आहे की त्यांनी एकाहून एक गव्हर्नमेंट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रही पाडला आणि झारखंड पाडायला निघाले होते, पण आदिवासी जो मुख्यमंत्री होता, मी तुमच्या कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि काँग्रेस सोबत गव्हर्नमेंट आहे, काँग्रेस सोबत आहे, जेलामध्ये गेला पण मोदीला त्यांनी साथ दिली नाही। 30 केस आपमध्ये आहे, तो आपला जेलामध्ये गेला पण त्याच्यासोबत राहिला नाही। अशा प्रकारची भूमिका या देशातील लोकांनी घेतलेली आहे आणि म्हणून हे सरकार पाडण्याचा जे प्रयत्न करत आहे, याचा अर्थ त्याचे 400 काय 200 सुद्धा खासदार येत नाही, म्हणून ते घाबरून गेलेले आहेत। या दृष्टिकोनातून लोकशाहीला खतम करणारा यापूर्वी अनेक पंतप्रधान झाले। तुम्ही पाहिलं की या यादीमध्ये आपण जर पाहिलं ना तर अनेक लोक, चंद्रशेखर पंतप्रधान झाले, त्याच्यानंतर VP सिंग झाले, वाजपेयी झाले, परंतु असा दुष्टपणा, असा हलकटपणा लोकशाहीच्या विरुद्ध त्यांनी कधी काम केलं नाही। लोकशाहीच्या विरुद्ध त्यांनी अधिकृत अशा प्रकारचे गव्हर्नमेंट कधी पाडण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून या गव्हर्नमेंटला हटवण्याचं आवश्यक आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनुसूचित जाती जमाती आणि विमुक्त जाती याचे खाजगीकरण एवढं झालेलं आहे, आता याच्या नोकऱ्या शिल्लक राहिल्या नाही आणि पुढच्या काळात सुद्धा हे जर गव्हर्नमेंट दुर्दैवानं आलं, येतं नाही आलं ना तर हे इथे सुद्धा नोकऱ्या सगळ्या संपणार आहे, रिझर्वेशन संपणार आहे। आणि शेवटी एकच मुद्दा मी सांगणार आहे, तो म्हणजे असा आहे की आज उद्धव साहेब इतका चांगला मुख्यमंत्री, एक ज्याला कल्चर ज्याला म्हणतो, संस्कारवाला मुख्यमंत्री, आम्ही त्याची तुलना वसंतराव नाईकासोबत करतो। इतका सज्जन असा मुख्यमंत्री, त्यांनी कारभार चांगला केला, कोविडच्या काळात चांगला केला, परंतु त्याच्यासाठी या हलकट जे पैसेवाल्या लोकांनी किंवा खोके देऊन त्यांचे जे हाल केले आहे, त्या हालचा बदला आपण महाविकास आघाडीने घेतलाच पाहिजे। अशा प्रकारची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी, अशा प्रकारची मी विनंती करतो। त्याचप्रमाणे शरद पवार हे जे आहे, हे देशाचे एक फार मोठं नेतृत्व आहे, महाराष्ट्राची एक शान आहे, त्यांचे सुद्धा हाल अजित पवार साहेबांनी जे केलेले आहे त्याचा सुद्धा बदला तिन्ही आघाडीने आपल्याला घ्यायचा आहे आणि ते आपण घ्यावं, अशा प्रकारची विनंती करून संजय देशमुख यांची निशाणी आहे मशाल, झगझगती मशाल, आणि या बीजेपीच्या दुष्ट हलकट राजकारणाला खतम करण्याचा
शाळेला मतदान करावं एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संजय भाऊ देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मतरूपी आशीर्वाद मागावा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हरित क्रांतीचे प्रणेते यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब, आदरणीय शिवाजीराव मोगे साहेब, आदरणीय वसंतरावजी पुरके, लिंगाडे, वजाहतजी मिर्झा, सुभाष भाऊ वानखडे, आदरणीय कीर्तिबाबू गांधी, वामनरावजी कासावार, आमचे मित्र खाजा बेग, प्रफुल्ल भाऊ मानकर, यायाती नाईक, किशोरजी तिवारी, सुनील भाऊ धाबेकर, आदरणीय आमचे मोठे बंधू बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण भाऊ देशमुख, बाळासाहेब मुनगीनवार, विश्वास भाऊ नांदेकर, मंचकावर उपस्थित असलेली आमची सर्व नेते मंडळी आणि वेगवेगळ्या गावातून आलेले आमचे सर्व वडीलधारी मंडळी, युवक मित्र मंडळी, बंधू आणि भगिनींनो, एवढ्या उन्हामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आपण आलेले आहात. एवढ्या उन्हाच्या याच्यामध्ये आपल्या शरीरामधून घामाच्या धारा वाहून राहिल्या. मित्र, मी तुम्हाला या शाश्वती देतो की जेवढा तुम्ही माझ्यासाठी घाम गळाल, या यवतमाळ वाशिमचं भाग्य संजय देशमुख पलटवल्याशिवाय राहणार नाही. मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे हा शेतकऱ्याचा जिल्हा, हे गरीब सामान्य आदिवासीचा जिल्हा, हा गरीब सामान्य बंजारा समाजाचा जिल्हा, हा ओबीसीचा जिल्हा, याच्यामध्ये राहणारे आमचे अल्पभूधारक शेतकरी. परंतु आज आमच्या शेतकऱ्याचे काय हाल आहे. अरे 11,000चा कापूस 7,000वर आला, 6,000चा सोयाबीन 4,000वर आलं. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 11,000 रुपये देण्याचं भाव देण्याचं काम माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं. आमच्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका थंबवर देण्याचं काम त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी केलेलं आहे. मित्र, हे आघाडी झालेली आहे. माझी आपल्या सर्व बंधूंना विनंती आहे की आपलं हे एक मत या यवतमाळ वाशिमचं भाग्य पलटवणार आहे. हे आपलं एक अमूल्य मत माझ्यावर विश्वास ठेवून, या आघाडीवर विश्वास ठेवून मशाल या चिन्हाचं बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि निश्चितपणे या भागाचा विकास करण्याच्या संदर्भात मी सदैव तत्पर या ठिकाणी राहणार आहे. मित्र, आपल्याला माहिती बेरोजगाराचे हाल आहे, शेतकऱ्याचे हाल आहे, छोटे छोटे व्यापारी आहे, त्यांना सुद्धा जीएसटी लागू केलेली आहे. व्यापारी सुद्धा संकटात आले आहे, मोठमोठे मॉल निर्माण झालेले आहे. आमचा छोटा व्यापारी सुद्धा या ठिकाणी बर्बाद झालेला आहे. म्हणजे या ठिकाणची जनता कोणी खुश नाही. तरुणांना काम नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे. अधिकारी आणि पुढाऱ्याची युती झालेली आहे. तुम्ही कुठेही जा, तहसील मध्ये जा भ्रष्टाचार आहे, पोलीस स्टेशन मध्ये जा भ्रष्टाचार आहे, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जा, पैशाशिवाय काही काम होत नाही. आणि मोदी साहेब सांगत होते की मैं खाऊंगा न खाने दूंगा. अरे हे सटार खाऊन राहिले तुमचे आमदार खासदार, तुमचे मंत्री एवढे गब्बर झालेले आहे. या गब्बर लोकांना कुठेतरी जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. मित्र, आपल्या सर्वांना माहित आहे की डीपी जळाली तर 15 दिवस आपल्याला डीपी मिळत नाही. काय आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे हाल आपल्या सर्वांना माहित आहे की या ठिकाणी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनी होती, ती बंद पडली. ओरिएंट सिंटेक्स कंपनी होती, ती बंद पडली. रेमंडचे 4 युनिट होते, 2च चालू आहे, 2 बंद पडले.
अरे तुम्ही सांगितलं होतं की 6 महिन्यात या ठिकाणची पाणी पुरवठ्याची योजना करू, 6 वर्ष झाले अजून पाणी पुरवठ्याची योजना यवतमाळमध्ये झाली नाही. अशा अनेक गोष्टी आहे. 2003 मध्ये नाट्यगृहाचं काम सुरू झालं, 2023 झाले तरी यवतमाळचं नाट्यगृह अजूनही झालेलं नाही. 6 महिन्यात पाण्याची योजना करतो म्हटलं, आज या ठिकाणी 6 वर्ष होत आहेत ते सुद्धा होत नाही. या ठिकाणचा यवतमाळ जिल्ह्याचा क्राईम रेट किती वाढलेला आहे. अहो यवतमाळ जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये सायकलला सायकल जर लागली तर खून होते, एवढा क्राईम रेट या यवतमाळमध्ये लागलेला आहे. मित्र, या भागाचा मी जर खासदार झालो तर कसे गुंडे बदमाश या ठिकाणी खून करतात याची प्रायश्चित्त मी या ठिकाणी करणार आहे. मित्र, जे अधिकारी या ठिकाणी सत्ताळलेले आहे, जे अधिकारी पैशाच्या भरोशावर आमचं वावर मोजायचं असलं तर पैसे मागतात, त्यांना वळणावर आणण्याचं काम तुमच्या आशीर्वादानं संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही. अरे आमदार खासदार कोणासाठी असले पाहिजे? आमदार खासदार हे सर्वसामान्य जनतेसाठी असले पाहिजे, गरिबासाठी असले पाहिजे, शेतकऱ्यासाठी असले पाहिजे, सामान्यासाठी असले पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा खासदार असला पाहिजे. अरे आमच्या ताई म्हणतात की मी रेल्वे आणली. ताई 10 वर्ष झाले फक्त 30 किलोमीटर रेल्वे आणली आणि अंतर आहे 240 किलोमीटर, म्हणजे अजून 90 वर्ष लागणार आहे रेल्वे याला. ताईचं आपलं एवढं जोरदार काम आहे की अजून फक्त 30 किलोमीटर रेल्वे आली, 240 किलोमीटर अंतर आहे. एका वर्षात फक्त 3 किलोमीटरचं काम झालेलं आहे. या ठिकाणचे उद्योग मोदी साहेबांनी सर्व गुजरातमध्ये नेले. सर्वसामान्याला या ठिकाणी दिलासा नाही. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे की हे जे सर्व मंडळी आहे यांना फक्त पैसा कमवायचा आहे. अरे हे कमिशन खोरी कुठेतरी बंद झाली पाहिजे. एका गावात तुम्ही रोड देता, पैसे घेतल्याशिवाय रोड देत नाही. नालीचं काम असलं तर पैसे घेतात, खासदार निधी देत असताना पैसे घेतात, जिल्हा परिषद मध्ये काम देत असताना पैसे घेतात. अरे पैसे खासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे का? अरे गरीब आणि सामान्याचं पाप तुम्ही या ठिकाणी घेऊन राहिलेले आहे. अरे गरिबांनी सामान्य माणसाला मदत केली पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला आपला खासदार म्हणून वाटलं पाहिजे. परंतु 4 वर्ष यायचं नाही आणि एका वेगळ्या पद्धतीनं काम करायचं. या ठिकाणी मित्र आपल्या सर्वांना माहित आहे, या ठिकाणी जे काही उमेदवार येतील ते येऊ द्या. या ठिकाणी जनता आमच्या सोबत आहे. अनेक गावामध्ये ढोल ताशे लावून माझं स्वागत करण्यात आलं. मला असं वाटलं की माझा परिचय नाही, लोक एवढं ढोल ताशे कसे काय लावून राहिले. परंतु लोकांना हे माहित आहे की हे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार आहे. हा उमेदवार काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. हा उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार आहे. आमचे सहकारी पक्ष, आप पार्टी असतील, अनेक पार्टी आम्ही एकत्र झालेलो आहोत. मित्र, मी एवढं सांगू इच्छितो की आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, तुमचा विश्वास माझ्यावर दाखवला. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. किती संकट आले, किती यांनी अत्याचार केले, जेलमध्ये जायचं काम पडलं तर चालेल, पण आघाडी आम्ही कधी फुटू देणार नाही आणि आघाडीशी कधी गद्दारी करणार नाही. हे वचन तुम्हाला सर्वसामान्य जनतेला मी या ठिकाणी देतो. शेवटी मित्र हो, या ठिकाणी आपल्याला माहित आहे की या पक्षाच्या ध्येय धोरण जे आहेत ते आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांना, माझी विनंती आहे, एखाद्या वेळेस माझा फोन येणार नाही, एखाद्या वेळेस तुम्हाला मान सन्मान मिळणार नाही, पण कृपा करून गैरसमज करू नका. ही लढाई संजय देशमुखची नाही, ही लढाई आपल्या सर्वांची आहे. म्हणून सर्वजण या ठिकाणी उमेदवार समजून या ठिकाणी सहकार्य करावं आणि आपले हे दोन्ही उमेदवार जे पुढे येणार आहे, आता बाई येते का बुवा येते हे तुम्हाला माहित आहे. कोणी येऊ द्या, पैलवान कोणी तयारी असला तर हे सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आहे. आता आम्हाला काळजी राहिली नाही. आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य असं राहू द्या. मी निश्चितपणे विकासाची गंगा यवतमाळ वाशिम मध्ये आणल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो.
हॅलो हॅलो. देशाचा आणि राज्यामध्ये जे नवीन नेतृत्व उदयास येत आहेत ते सन्माननीय आदित्यजी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय रोहित पवारजी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सन्माननीय माझे मित्र संजय भाऊ देशमुख, शिवाजीरावजी मोघे साहेब, सन्माननीय वसंतरावजी पुरके, बाळासाहेबजी मांगुळकर, मंचकावरील शिवसेनेचे आणि इंडिया आघाडीचे नेते सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने जमलेले यवतमाळ जिल्ह्यातील माझे बांधव, भगिनी आणि सर्व युवक मित्रांनो, सर्वप्रथम मी आदित्यजी ठाकरे आणि रोहित पवारजी यांचं यवतमाळच्या वतीनं, यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो. आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना घ्यायचं आहे. इंडिया आघाडी म्हणून संपूर्ण देशामध्ये जी निर्माण झाली, ज्या पद्धतीनं आज बीजेपीने या देशाचा कारभार पूर्ण रेटण्याचा प्रयत्न आणि सातत्यानं लोकांसोबत खोटं आश्वासनं देऊन निवडणूक जिंकून सत्तेपर्यंत येण्याचे जे काही मागच्या 2014 मध्ये जी आश्वासनं दिली ती पाळली नाही, ते आपल्या तुम्हा सर्वांना माहीत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाली, आमच्या सर्व तरुणांची फसवणूक झाली आणि सर्व लहान मोठ्या वर्गांची त्या ठिकाणी फसवणूक केली. सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा प्रत्येकाला त्यांनी आश्वासन देत राहिले की आम्ही सत्तेवर आल्यावर तुमच्या समस्या सोडू, तुम्ही या जमातामध्ये असेल, तुम्हाला कुठला एससी मध्ये पाहिजे, एसटी मध्ये पाहिजे, वाटेल तशा प्रकारची आश्वासनं दिलीत. आणि आपण पाहतो आहे की कोणतेही आश्वासने पूर्ण करू शकले नाहीत. आणि आता भावनिक खेळ देशामध्ये त्यांनी चालवलेला आहे. धर्माच्या नावाखाली कुठेतरी मस्जिद, मंदिर अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रयोग करून आपण आता परत सत्तेमध्ये आलो पाहिजेत अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न चालवलात. परंतु या देशामधली जनता भाबडी नाही आहे, त्यांना सर्वांना माहिती आहे की दिलेली आश्वासने पाळलेली नाही आहेत. आता कोणीही तुम्हाला त्या ठिकाणी देशामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा मतदान करणार नाही, परिस्थिती आज निर्माण झालेली. आणि ह्या करता सर्वांनी आता भविष्यामध्ये आपल्याला पावलं टाकायची. महाराष्ट्रामध्ये असो, देशात असो, की इंडिया आघाडीच्या उद्देशाने एकत्र आलेली आहे त्याची कल्पना आपल्याला सर्वांना आहे की देशातला प्रत्येक नागरिक कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, एकत्रपणे पाऊल टाकून पुढे गेलं पाहिजे, देशाचा विकास केला पाहिजे. हे देश सर्वांचा आहे. या देशामधल्या संविधानाने सर्व धर्मातील लोकांना, समाजातील बांधून ठेवलेला आहे. हे संविधान आमच्याकरता सर्वोच्च आहे आणि त्या संविधानाला बाधित ठेवण्याकरता, त्या देशातील जनतेचे हक्क बाधित ठेवण्याकरता तुम्हा आम्हा सर्वांना यावेळेच्या मतदानामध्ये सर्वांना सहभागी व्हावं लागणार आहेत. आणि या ठिकाणी आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदित्यजींना मी सांगू इच्छितो, सातत्यानं काँग्रेस पक्षाचा हा जिल्हा सुरुवातीच्या काळापासून आपण पाहिलं असेल की विदर्भामध्ये सुद्धा ज्या वेळेला इंदिराजी गांधी आल्या, ज्या वेळेला हारल्या होत्या, त्यावेळी विदर्भातूनच त्यांनी सुरुवात केली होती आणि प्रचंड मताधिक्याने सर्व ठिकाणच्या जागा देशामध्ये सुद्धा आल्या होत्या.
अशा प्रकारचा इतिहास हा यवतमाळ जिल्ह्याचा आहे. आणि आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेला आम्ही उभे राहिलो असेल, मागच्या वेळेला काँग्रेस पक्ष म्हणून, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवली, मीच लढवली. आणि आम्ही या ठिकाणी 1-2 जण जर महाराष्ट्रात कमी मतांनी पडली असेल त्याच्यापैकी मीही होतो. परंतु शेवटी आपला निर्णय, पक्षाचा निर्णय आम्ही शिरसावंत मानून त्या ठिकाणी पुढे जातो आहोत. आमचा मतदारसंघ आणि संजय भाऊंचा विधानसभेचा मतदारसंघ एक आहे. आम्ही त्या ठिकाणी दोघं बसलो आणि ठरवलं, आमचं ठरलं म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, सर्वांनी एकत्रपणे जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी जाऊयात. आणि काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता, राळेगाव असेल, वसंतपूर के असतील, बाळासाहेब या ठिकाणी असतील किंवा आमचे पुस्तक कार्यकर्ते असतील, सर्वजण काँग्रेस पक्षाचे एक दिलानं संजय भाऊ देशमुख यांच्या पाठीमागे भक्कमपणे निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी एकदा ठरवलं, सांगितलं की तो प्रामाणिकपणा दाखवल्याशिवाय राहणार नाही. गावागावातील कार्यकर्ता आज शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, आमच्या मतदारसंघात आहेत, काही ठिकाणी आणखी असतील. परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता ह्या निवडणुकीमध्ये यवतमाळ वाशिम मध्ये आघाडीवर राहून जास्तीत जास्त मतं मिळवून देतील ही शाश्वती आदित्य ठाकरे आणि रोहितजी पवार साहेबांचे सन्माननीय यांना या ठिकाणी करून देऊ इच्छितो. आम्ही उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्ट्रगल करत, त्या पद्धतीने सुरुवातीच्या काळात सातत्यानं प्रहार करण्यात आलेत, त्यांना तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मानसिक दृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न करत आलात. त्यांच्या आरोग्याविषयी त्या ठिकाणी बोलल्या गेलं की उद्धव ठाकरेंचं आरोग्य बरोबर नाहीये, ते आता काही करू शकत नाहीत. वाईट घाणेरड्या पद्धतीने ज्यांच्या नेतृत्वावर तुम्ही निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधामध्येच अशा प्रकारचं बोलणं यावेळेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री आम्हाला आहे. पवार साहेबांच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, ज्यांनी राज्य उभं केलं, विकासाच्या दृष्टिकोनातून उभं केलं, ज्यांनी अनेकांना घडवलं. या ठिकाणी अजित पवार सारखा माणूस म्हणतो की नाही मी माझ्या याच्यावर आलं. ज्या वेळेला पवार साहेब सुरुवातीला मी 85ला त्या ठिकाणी आमदार म्हणून गेलो, मंत्री म्हणून पवार साहेबांच्या खात्यामध्ये गृहमंत्री राज्यमंत्रीपद माझ्याकडे होतं. त्यावेळेला पवार साहेबांनी मला विचारलं की अजित पवार कसा वागतो. मी त्याच वेळेला पवार साहेबांना सांगितलं होतं अजित पवारांचं बोलणं वागणं सिनियर माणसाची बरोबर नाही आहेत. पवार साहेब तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि आज आपल्या सर्वांना हे चित्र दिसून येत आहेत. कारण सुरुवातीपासून वागणीक तशी, कुणालाही तू सट बोलणं, कोणी त्या ठिकाणी सिनियर माणूस असेल त्यांची इज्जत नाही ठेवणं, आणि कुठे आम्ही पैशाच्या भरोशावर काही करू शकतो अशा आविर्भावात त्या ठिकाणी राजकारण करणं, हे शेवटी त्याचा परिणाम आज दिसून आला आहे की अशा प्रकारची लोक ज्या वेळेला वाढतात त्यावेळेला राज्य आपलंच नाहीत, सर्व राज्याचं आणि देशाचं सुद्धा नुकसान होतं. परंतु आज जनता समजून चुकली आहेत. पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत, उद्धव ठाकरेजी यांच्या पाठीमागे आहेत, राहुलजी गांधी यांच्या पाठीमागे आहेत, ज्यांनी 6000 किलोमीटरची यात्रा अलीकडे काढली. त्यापूर्वी 4000 किलोमीटरची यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर पर्यंत पैदल यात्रा, ज्यामध्ये रोहित पवारजी त्यांच्या सोबत चाललेत आणि आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत चाललेत. मी सुद्धा 400 किलोमीटर आम्ही पायी त्यांच्या सोबत चाललो. त्यांचा एकच दृष्टिकोन जो विचार आहे तो या देशामधलं संविधान, त्या संविधानाला बाजूला करून एक पाऊल सुद्धा या देशामध्ये राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या पडता कामा नयेत. ही जी भूमिका त्या ठिकाणी राहुलजी गांधी यांनी मांडलेली आहे ते सर्वांच्यासाठी सर्वोच्च आहेत. आमचे नेते खारगे साहेब जे अध्यक्ष आहेत ऑल इंडियाचे, त्यांचं एकच सांगणं आहे की इंडिया आघाडीला आपण ज्या ज्या ठिकाणी असेल भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे उमेदवारांना. आणि तशाच प्रकारची भूमिका आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांची आहे, तीच भूमिका राहुलजी गांधी यांची आहे, तीच भूमिका अध्यक्ष खारगे साहेबांची आहेत. म्हणून त्यांच्या म्हणण्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. आणि या ठिकाणी संजय भाऊ देशमुख विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वात जास्त मताने निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे आणि ते निवडून आल्याशिवाय आपण राहणार नाहीत अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आदित्यजी ठाकरे यांना देतो, रोहितजी यांना या ठिकाणी अशा प्रकारचा विश्वास देतो. आणि ह्या निमित्ताचे माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आदित्यजी ठाकरे साहेबांना विनंती करतो
की ॲडव्होकेट वीरेंद्र राजे आणि सतीश चव्हाण यांना शिवसेनेत प्रवेश द्यावा. जय भवानी. यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आदरणीय रोहितदादा पवार आणि आदित्यजी ठाकरे साहेबांचं एक स्वागत आपल्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या वतीने करण्यात आलं. सगळ्या दोन स्वागत घ्या. महाविकास आघाडीचा तर राष्ट्रवादीचे युवा नेते आदरणीय रोहितदादा पवार यांना विनंती करतो की आपल्या या सभेला संबोधित करावं. यवतमाळ वाशिम लोकसभा याच्या फॉर्म भरण्याच्या सभेसाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्वांचे भावी खासदार संजयजी देशमुख यांच्या सभेसाठी इथं उपस्थित असणारे माझे मित्र आदित्यजी ठाकरे ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे माणिकरावजी ठाकरे साहेब, तसंच इथं उपस्थित असणारे शिवाजीरावजी मोघे, वसंतरावजी पुरके, उपस्थित असणारे मिर्झा साहेब, तसंच धीरजजी लिंगाडे साहेब, सुनीलजी भुसारा, तसंच बेग साहेब, अमितजी जनक, चतुर्वेदी साहेब, उपस्थित असणारे माजी आमदार कासवाल साहेब, उपस्थित असणारे ययाती नाईक भाऊ, सुनीलजी दाभेकर, राजेंद्र भाऊ गायकवाड, वर्षाताई निकम, किशोरजी इंगळे, प्रफुल्ल भाऊ, तसंच प्रवीणजी देशमुख, राहुलजी ठाकरे, रविकांतजी वरपे, बाळासाहेबजी मंगळूरकर, संतोषी ढवळे, उपस्थित असणारे उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ओरिजिनल शिवसेना, त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ओरिजिनल राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आप, तसंच सीपीआयएम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खोब्रागडे गट व तसंच सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार व इथं उपस्थित असणारी निष्ठावंत आणि स्वाभिमानी यवतमाळ आणि वाशिम या मतदारसंघातली सर्व जनता, मी काही घोषणा देतो. तुमचा आवाज फक्त या भागात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे. मी ऐकलंय की तुम्ही फार ताकदीने लढता, शक्तीने लढता. एकदा तुमचा सगळ्यांचा आवाज आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की, संत सेवा महाराज की, भगवान बिरसा मुंडा की जय भीम. संजयजी, खरं तर असं म्हणलं जातं यवतमाळ आणि वाशिमच्या लोकांनी ठरवलं तर ते होतच.
आणि इथं असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आणि वातावरण बघितल्यानंतर तुम्ही आजच खासदार झाला असं माझ्यासारख्याला त्याकडे वाटतं. खरं तर आपण जेव्हा फॉर्म भरायला जातो, एखाद्या फॉर्म भरण्याची सभा जेव्हा घेतो, तेव्हा आपल्या विरोधात असणारा जो पक्ष आहे त्यांचा उमेदवार सुद्धा जाहीर झालेला असतो. इथं काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती इथं आहे का त्यांच्याकडे उमेदवार? का माहिती? तुम्हाला घाबरले ते तुम्हाला, कारण का हे इलेक्शन तुम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. अरे निष्ठाला काय किंमत असते का नसते? तुम्ही जर बघितलं तर संत सेवालाल महाराजांची भूमिका काय होती? त्यांनी सामान्य लोकांना विश्वासात घेतलं, निष्ठेसाठी लढले, लोकांसाठी लढले. असं म्हणलं जातं त्यांच्याकडे 900 प्रामाणिक आणि निष्ठावंत मावळे होते. पण एवढी कमी संख्या असताना सुद्धा त्यांनी ब्रिटिश सारख्या बलाढ्य शक्तीला हरवलं. हा इतिहास या भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या सर्व लोकांना एकत्रित केलं आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं की स्वराज्य काय असतं. आणि हे जे महान व्यक्ती होऊन गेले, त्यांची एक खासियत आहे, त्यांचं असणारं लोकांवरचं प्रेम, निष्ठा आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कधीही दिल्ली समोर झुकले. या भागामध्ये काय परिस्थिती आहे? महायुतीतले सर्व आमदार आणि खासदार काय केलं? त्यांनी विचार सोडला, तुम्हाला सोडलं, निष्ठा सोडली आणि काय केलं? पळून गेले आणि दिल्ली समोर झुकले. तिकीट मिळावं यासाठी दिल्लीच्या फेरा करता. अहो, महामानवांनी आम्हाला शिकवलं दिल्ली समोर झुकायचं नाही. त्या पद्धतीने या भागातला सर्वसामान्य व्यक्ती जगतो, निष्ठेला प्रामाणिक आहे आणि सहज तुम्ही सत्तेसाठी लोकांना सोडून गेला. तुम्ही मग या लोकांना उत्तर कोण देणार? हे फक्त नेते देणार का तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेणार? सांगा. एवढा कमी आवाज ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो नाही. जरा हात वर करून सांगा, हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार आहात का? अहो, अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतामध्ये हे लोकसभेचं इलेक्शन लोकांनी हातात घेतलंय. जे या देशामध्ये चाललंय, या राज्यामध्ये चाललंय, हे लोकांना नाही पटत. कुटुंब आणि पार्टी फोडून इलेक्शन लढणं हे लोकांना पटत नाही. लोकांसाठी विचार महत्वाचे आहेत आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार हे आपल्या रक्तामध्ये, ध्यानामध्ये आहेत आणि त्या विचाराने आपण सर्वजण आज लढत आहोत. पण असं म्हणलं जातं, जे पळून गेले त्यांच्याकडे खूप पैसा आहे, पैसा. मग पैशाची ताकद मोठी का लोकांची ताकद मोठी? काय वाटतं तुम्हाला? तुमची ताकद मोठी आहे, तुमच्या विचाराची ताकद मोठी आहे. आणि या इलेक्शन मध्ये हीच ताकद या सर्व भ्रष्टाचारी आणि पळून जाणाऱ्या नेत्यांच्या विरोधात लढण्यासाठी, राव देशमुख साहेबांना निवडून आणण्यासाठी आपल्याला ही ताकद पाहिजे. ही भूमी आदरणीय वसंतराव नाईकांची भूमी. जेव्हा त्यांच्याकडे पद होतं तेव्हा त्यांनी शपथ घेतली होती. काय शपथ घेतली होती? की कष्ट करण्यासाठी मी लढणार, त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी लढणार, शेतकऱ्याच्या ज्या कुठल्या
बंधन बांधलं आणि त्याच दिवशी ते बाहेर निघाले. आता का निघाले, कशा निघाले हे तुम्हाला माहिती आहे. रक्षाबंधन बांधलं होतं का नव्हतं? अरे पण रक्षाबंधन तुम्ही कशासाठी बांधता? खासदार म्हणून. इथं असणाऱ्या जनतेला न्याय देण्यासाठी तुम्ही बांधता. इथं असणाऱ्या युवांना हाताला काम मिळावं यासाठी बांधता. इथं असणारा शेतकरी जर अडचणीत असेल तर ती अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही बांधता. इथं असणाऱ्या माझ्या माता भगिनी जर आज सुरक्षित त्यांना वाटत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही बंधन बांधायला पाहिजे होतं. पण तुमच्या भावाकडनं, मोठ्या भावाकडनं तुम्ही बंधन कशासाठी बांधून घेतलं? तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून तुम्ही बांधता. अरे मग इथं असणाऱ्या जनतेचं काय? 4.5 वर्ष हे खासदार कुठं होते? तुम्ही बघितलं का या खासदारांना? अहो इथं जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं ते वन्य प्राणीचे जे हल्ले होतात आणि शेतीला जे नुकसान होतं ते केंद्राकडनं आपल्याला सोडवता आलं असतं. पण गेल्या 20 वर्षामध्ये या खासदारांनी ती अडचण सोडवली का? मग कशासाठी खासदार तुम्हाला व्हायचंय? आज पलीकडे खासदार व्हायला कुणी इच्छुकच नाही. कारण का तुम्ही सर्वजण संजयराव देशमुखच्या आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे. मला देशमुख साहेबांना विचारायचे, देशमुख साहेब तुम्ही भाषणामध्ये बोललात मला खासदार व्हायचं आणि मला माझ्यासाठी खासदार नाही व्हायचं, इथे असणाऱ्या जनतेसाठी खासदार व्हायचं, बरोबर का नाही? मग जर देशमुख साहेब तुमच्यासाठी खासदार व्हायला तयार आहेत, एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात तयार आहेत, जर त्यांच्याकडे पैसा असताना सुद्धा हा साधा कार्यकर्ता त्या मोठ्या बलाढ्य शक्तीसाठी लढायला तयार आहेत आणि पलीकडच्या बाजूला जर कोणाला इच्छाच नसेल लढायला तर त्यांच्या पाठीमागे मतदान करून काय करायचंय? आपल्याला लढवया लोकांना, लढवया नेत्याला लढून द्यायचंय आणि आपल्या महाविकास आघाडीचे इथले भावी खासदार आणि तुमच्या सर्वांचे उमेदवार हे संजयजी देशमुख साहेबांच्या पाठीमागे हे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचंय. इथं असणारे काही लोक मला भेटले, त्यांनी मला सांगितलं काही प्रमाणात विकास काही तालुक्यांमध्ये झालाय. मी म्हणलं मग काय झालं? अहो एक रोड नाही ते एक काम करण्यासाठी 30% कमिशन घेतली, दलाली घेतली, आहे का नाही खरं? मग आपापल्या तालुक्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं महायुतीचा जो कुठला आमदार असेल, मंत्री असेल, ते जर तुम्हाला सांगत असेल 1000 कोटी रुपये आणले, तर मग 1000 कोटी त्या मतदारसंघामध्ये आले असतील तर त्यांना व्यक्तिगत खिशामध्ये किती रुपये गेले? 300 कोटी रुपये गेले. त्यामुळे विकासासाठी गेले नाहीत, हे स्वाभिमानासाठी गेलेले नाहीत, हे फक्त स्वतःची घरं भरण्यासाठी तिथं गेलेली आहेत. आणि जे स्वतःचा विचार करतात त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेलाच आपल्या सर्वांना द्यावं लागेल. मग देणार का? नक्की का? ऊन लय तापले, गरम झाले, तर वातावरण गरम करायचं का नाही करायचं ते तुम्हीच करू शकता. आणि इथं आल्यानंतर तुमच्याकडे बघितल्यानंतर इथलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने गरम झालेलं आपण सर्वजण बघू शकतो. काय कपाशीची परिस्थिती आज? परवडतं का कपाशी आज? अहो 2014ला जेव्हा भाजप सत्तेत येत होतं त्यांनी सांगितलं होतं पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करू. काय रेट कपाशीचे? 2013ला सुद्धा 6,500 ते 7,000 का 8,000 रेट होते आणि तुम्ही उत्पन्न डबल करायला निघाला होता. अहो 10 वर्षानंतर तेवढेच रेट राहिले हो. खताचे रेट वाढले, डिझेलचे रेट वाढले, पेट्रोलचे रेट वाढले आणि कपाशीच्या बाबतीत तुम्ही जीएमचं जे आमचं बियाणं असतं त्याच्यावर काम न केल्यामुळे आमची उत्पादकता कमी झाली आणि आमचा हा कष्टकरी शेतकरी आज अडचणीत आलाय. मग इथं असणाऱ्या खासदाराला तिथं पडलं नव्हतं की तुमच्या भावाला जाऊन सांगायला की आमचं जीएमचं जे काय बियाणं आहे त्याच्यात थोडंसं काम करा, आमच्या शेतकऱ्याला परवडत नाही आणि 7,000 मध्ये त्याचं घर चालत नाही, तर त्याला त्याच्या कापाशीला कुठंतरी 12,000 रेट मिळाला पाहिजे. एवढं धाडस इथं असणाऱ्या महायुतीच्या नेत्याला झालं होतं का नव्हतं? गप्प बसले सगळे. सोयाबीनची काय परिस्थिती इथं? परवडतंय का?
अहो तुम्ही विकासासाठी महाविकास आघाडीला सोडून महायुतीमध्ये गेला. इथं असणाऱ्या कुठल्या तरी आमदाराने जे महायुतीमध्ये आहेत आमच्या पक्षात होते तेही सोडून गेले. आदित्य भाऊ ठाकरेंच्या मतदारसंघात होते तेही सोडून गेले. अरे पण त्या सोडून गेलेल्या लोकांनी तुमचा सोयाबीनचा प्रश्न मांडला होता का नव्हता? अरे मग कसला विकास? फक्त तुमचा विकास म्हणजे सगळा विकास का? मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत असतील तर याचा विरोध हा आपल्या सर्वांना करायचा आहे. पण ते काय म्हणतील तुम्हाला माहिती का? मोदी साहेब तुम्हाला सगळ्यांना वर्षाला 6,000 रुपये देतात आणि शेतकऱ्याला 6,000 रुपये देतात, म्हणजे शेतकऱ्याला विकत घेतला असं ते म्हणत असतील. त्याला उत्तर देणार का? मला स्वाभिमान आहे. तुम्ही दिलेले हे पैसे आम्हाला नको, पण आमच्या सोयाबीनला भाव द्या, आमच्या कपाशीला भाव द्या. जर आमच्या सोयाबीनला आणि कपाशीला 4-5 रुपये जर जास्त किलोला मिळाले तर कदाचित आमच्या हातामध्ये 1.5 लाख रुपये जास्त येतील. पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि 6,000च्या गप्पा तिथं घेता आणि आमच्या मतं विकत घेता. नाही पटणार, नाही आम्ही सहन करणार, हे सांगण्याची वेळ या लोकसभेला आलेली आहे. अहो गेल्या वेळेस लोकसभेला काही इतर पक्षाचे नेते उभे होते, पण मी सर्वांना सांगतो 2024 ला होणार नाही. पण चुकून जर भाजप सत्तेत आलं तर संविधान आणि लोकशाही या देशामध्ये राहणार नाही. मग जर एखादा तिसरा पक्ष इथं उभा राहिला आणि मत विभाजन करण्याचा अजून चालणार नाही. जर असंच जर आपले तिसरा पक्ष कुठला तरी उभा राहिला आणि मतं त्याच्याकडे गेली आणि चुकून जर हेच खासदार जर इथं निवडून आले तर याचं नुकसान हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी होईल. त्यामुळे कुठेतरी तुम्ही समजून घ्या, मत फाटाफाटी नको. महाविकास आघाडीचं मशाल या चिन्हावर संजयजी देशमुख जे उभे आहेत त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचं. त्यांचा उमेदवार कदाचित बदलला जाईल असंही म्हणलं जातं. संजयजी राठोड साहेबांना कदाचित तिथं तिकीट मिळू शकतं. भावनिक राजकारण चालणार नाही. निष्ठा ही आपल्या सर्वांची महत्वाची आहे. आणि समजा चुकून जर संजय राठोड साहेबांना भाजपकडनं महायुतीकडनं जर तिथं तिकीट मिळालं तर मी त्यांना आव्हान करतो, चित्रा वाघ ताईंना इथं तुम्ही प्रचारासाठी बोलवा. महिलांचा सन्मान आमच्यासाठी महत्वाचा आहे. संत सेवालाल महाराजांनी ही शिकवण आम्हाला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही शिकवण आम्हाला दिली. महिलांचा स्वाभिमान हा जपलाच पाहिजे, महिलेचा मान हा केलाच पाहिजे. त्यामुळे या इलेक्शन मध्ये तुम्हाला उत्तर देत असताना अनेक विषयाला उत्तर द्यायचंय, पण मतदान करत असताना फक्त महाविकास आघाडीचंच एक चिन्ह, ते म्हणजे कुठलं चिन्ह आहे आपलं? कुठलं? मशाल हे चिन्ह आहे. उमेदवार कोण राहणार ना पाठीमागे? इथं जे जे सभेसाठी आलेले त्यांनी आपापल्या गावामध्ये फोन करायचा, आपापल्या नातेवाईकांना फोन करायचा आणि सगळ्यांना सांगायचं की संजयजी देशमुखांना आपल्याला 3 लाख मताधिक्याने निवडून द्यायचे. 3 लाख. आता संजयराव देशमुख हे आपले खासदार नव्हते, पण तुमचे खासदार जेव्हा दिल्लीमध्ये बिझी होते हे तुमच्यात होते. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून इथं ते चांगलं काम करतात. विविध त्यांच्या संघटनेत जेव्हा इथं लोक अडचणीत होते तेव्हा इथं संजयजी देशमुख, त्यांचा मित्र परिवार, महाविकास आघाडीचे सर्व नेते हे तुमच्या बाजूला तिथं उभे राहिले. त्यामुळे आपला माणूस पाहिजे, लोकातला माणूस पाहिजे आणि आपला माणूस या मतदारसंघाचा हा संजयजी देशमुख आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही उभं राहा. आणि जाता जाता एकच सांगतो की श्री पोहरा देवीचं दर्शन करण्यासाठी मी अनेक वेळा आलेलो आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा आलेलो होतो आणि मी हेही तिथं ऐकलेलं आहे की मनापासून जर आपण तिथं प्रार्थना केली तर ती प्रार्थना आपली खरी होती. आणि तिथं प्रार्थना करत असताना इथं असणाऱ्या लोकांचं भलं हो, या महाराष्ट्रातल्या लोकांचं भलं हो,
हे जे काय तोडाफोडीचं राजकारण बस कर आणि फक्त सामान्य लोकांच्या हिताचं राजकारण याच्या पुढे झालं पाहिजे असा आशीर्वाद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दे, असं देवी सोबत तिथं मी प्रार्थना केली होती. पण अजून एक गोष्ट मला माहिती आहे, जे गद्दार आहेत, जे निष्ठावंत नाहीत आणि खास करून जे महिलांचा मान सन्मान करत नाहीत, अशा लोकांना आशीर्वाद देवी कधी देत नाही असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतं. त्यामुळे जाता जाता एकच प्रश्न तुम्हा सर्वांना आहे. पुढे बलाढ्य शक्ती आहे, पैसा आहे, दडपतंत्र आहे, पोलिसांचा वापर केला जाईल, बूथ ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही एकत्रित आल्याशिवाय, तुमची एकत्रित ताकद तिथं दाखवल्याशिवाय तिथं कधी होणार नाही. संविधान टिकवायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे आपल्याला टिकवायचंय, पण त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय आणि अख्ख्या भारताला एक संदेश द्यायचा आहे की आमची मराठी माणसं, ते सुद्धा स्वाभिमानी मराठी माणसं, दिल्ली समोर एवढंच मनामध्ये ठेवा आणि ताकदीने लढा. आपल्याला लढायचंय आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही, तर लढायचं पण आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. धन्यवाद दादा. मी फक्त आदित्यजींना एक विनंती करतो की पैलवान राहुलजी सहारे यांना शिवसेनेत पक्षप्रवेश द्यावा. पुसदचे पैलवान आहेत राहुलजी शेवाळे. दिला दिला यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुर आहात, शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब. कोण आला रे, कोण आला? जय महाराष्ट्र. जेवलात का सगळे? नाही, खरं बोला. तुमची माफी मागतो मी सर्वप्रथम, कारण मला माहिती आहे ऊन आहे, उष्णता वाढत चाललेली आहे, अनेक लोक वेगळ्या वेगळ्या गावातून आलेले आहात आणि जेवलेही नाही आहात. तरी देखील हे सगळं वातावरण पाहून आज पक्का झालेलं आहे की यवतमाळ वाशिम आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. कारण तुम्ही कोणी भाड्याने आलेलं नाही आहात, खेचून आणलेलं नाहीये. जसं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आणतात, मग जेव्हा कळटारे मुख्यमंत्री बोलणार पळायला लागतात बाहेर, तसं कोणी पळणार नाहीये. आता आपली महाराष्ट्राची जनता आहे, तुम्ही इथे मला प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेला आहात आणि मी माझं भाग्य समजतो की पोहरादेवीच्या या परिसरामध्ये, संत सेवालाल महाराजांच्या या भूमीमध्ये या प्रचाराची माझी पहिली सभा होत आहे. मी माझं भाग्य समजत आहे, तुमचे आशीर्वाद घ्यायला इथे आलेलो आहे. थोडं बसून घ्या, थोडं बसून घ्या. बसतील बसतील, सगळे बसतील. आपल्याला गद्दारांना बसवायचं, हे उभे राहिले तरी चालतील. आज देशात वातावरण बदलत आहे, परिवर्तनाचे वारे व्हायला लागलेले आहेत आणि मला ही खात्री पटलेली आहे, गेले 2-2.5 वर्ष जे काही मी महाराष्ट्रात पाहत आहे, प्रत्येक कानाकोपऱ्यात पाहत आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जे पाहत आहे की जो बदल घडणार आहे, तो बदल घडवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य जे राहील तो आपला महाराष्ट्र राहील, का आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र कधी अन्याय सहन करत नाही. मी प्रेसच्या काही लोकांना विनंती करीन की आपण कॅमेरा सेट करून थोडं बसून जा, म्हणजे मागे पण लोकांना दिसू शकेल. मोबाईल फोनवाल्यांना विनंती आहे, जरा बसून घ्या प्लीज. दिसतोय का आता मी? ठीक आहे, बसून घ्या, बसून घ्या. माझा आवाज येतो ना सगळीकडे? ठीक आहे. परवाकडेच आम्ही आपल्या इंडिया आघाडीची दिल्लीत सभा होती आणि दिल्लीतली सभा ही काही प्रचाराची सभा नव्हती, निवडणुकीची सभा नव्हती, पण तिथे सुनीता केजरीवाल ताई असतील किंवा कल्पना सोरेन ताई असतील, या दोघी आपल्या ज्या बहिणी आहेत, अरविंद केजरीवालजींच्या धर्मपत्नी आणि हेमंत सोरेनजींच्या धर्मपत्नी,
यांना ताकद देण्यासाठी सभा होती, कारण त्या दोघी एका महाशक्ती विरुद्ध लढत आहेत, जी महाशक्ती आता तानाशाही होत चाललेली आहे. दिल्लीतलं जे वातावरण पाहिलं मी तुम्हाला आज सांगतो, मी इकडे उभं राहून तुम्हाला दावा करून सांगतोय, खात्रीने सांगतोय की दिल्लीतल्या 7च्या 7 जागा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जिंकणार म्हणजे जिंकणारच. वातावरण बदलत चाललंय. मी तेजस्वी यादवांशी त्या दिवशी गप्पा मारत होतो, कधी कधी मी त्यांच्याशी फोनवर बोलत असतो. एक दोनदा जाऊन त्यांना बिहारमध्ये जाऊन भेटलो आणि तिथे देखील बिहारमध्ये देखील परिवर्तन होणार आहे. वातावरण जे आहे, भाजपाचे जे 3 मित्रपक्ष आहेत, कुठे कोणी सांगू शकेल का मित्रपक्ष कोण आहेत भाजपचे? गद्दारांना वापरलं जातं, गद्दार मित्र पण वापरत नाहीत. बरोबर आहे. ईडी, सीबीआय, आयटी, किती लोकांनी ऐकलं यांच्याबद्दल? हात वरती करून सांगा मला. ऐकलं ना सगळ्यांनी? हे 3 मित्रपक्ष जे आहेत, ऐन निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालजींना अटक केलेली आहे, हेमंत सोरेनजींना अटक केलेली आहे, 2 मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे. का? तर ते भाजपच्या विरोधात लढाई करत आहेत, लढत आहेत, भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढत आहेत, म्हणून ह्या 2 मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे. या 2 अटकेमुळे आपल्या देशाची, आपल्या भारताची, आपल्या हिंदुस्थानाची बदनामी जगभरात झालेली आहे. भाजपाने ती बदनामी आपल्या देशाची जगभरात केलेली आहे. त्याचं उत्तर हे आपल्याला द्यायचं आहे. गेले 10 वर्ष असेल, गेले 5 वर्ष असेल, ज्या अन्यायाच्या विरुद्ध आपण लढत आहोत, 2019 पासून जो अन्याय सहन करत आलेलो आहोत. कालच मला वाटतं एप्रिल फुल डे होता, बरोबर आहे. काल कोणाला तर मी फोन केला, मी बोललो, अरे एप्रिल फुल डेच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. ते बोलतात, साहेब एप्रिल फुल डेची गरज नाही आपल्याला, आपल्या देशात अच्छे दिन आपण साजरे करतच आहोत. गेले 5 वर्ष असेल, गेले 10 वर्ष असेल, एकामागोमाग एक जुमल्यांबद्दल आपण ऐकत राहिलो. आपण शिवसेना म्हणून पण त्यांना बळी पडलो होतो. 25 वर्ष त्यांचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्या सोबत राहिलो. जेव्हा त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं, जेव्हा भाजपसोबत कोणीही नव्हतं, तेव्हा आपण शिवसेना म्हणून त्यांच्या सोबत उभं राहिलो, त्यांच्या कठीण काळात उभे राहिलो. पण त्यांचे जेव्हा अच्छे दिन आले आणि आपण त्यांना विचारलं की आता तुमचे तर अच्छे दिन आले, आम्हाला सांगा आमच्या देशाचे अच्छे दिन कधी येतील, तेव्हा आपल्यासोबत युती त्यांनी तोडली. होय, त्यांनी युती तोडली होती 2014 मध्ये, आणि तेव्हा आपल्याला जेव्हा बाहेर काढल्यानंतर सांगितलं आपण धोका दे. 2019 मध्ये पण असंच झालं. लोकसभेसाठी आपल्याला वापरून घेतलं. यूज अँड थ्रो हीच त्यांची पॉलिसी राहिलेली आहे. आणि ती यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका, हे जे धोरण आहे त्यांचं, हे आपल्याला आता दिसून येत आहे. जे 40 गद्दार आमदार आणि जे काही त्यांच्याबरोबर खासदार गद्दार गेलेले आहेत, त्यांची काय स्थिती झालेली आहे आज तुम्ही मला सांगा. आपल्याकडून ठळकपणे आपण संजयजींना जेव्हा उमेदवारी दिली, लोकांसमोर दिली, तुमच्यात फिरणारा माणूस आहे की नाही तो? संजयजी तुमचं काम करतात की नाही करत? तुमच्या सोबतच राहतात की नाही राहतात ना. मग तुम्ही मला सांगा, जर आपण महाविकास आघाडी म्हणून आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत, होर्डिंगवर आहेत, बॅनरवर आहेत, तुमच्या मनात आहेत, तुमच्या हृदयात आहेत, आणि लवकरच तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवणार, ही मला खात्री पटलेली आहे. पण तुम्ही मला सांगा, समोरून उमेदवार जाहीर झालेत की नाही झालेत? भाजपाचे उमेदवार राहणार की गद्दारांचे उमेदवार राहणार? मिंदी गटाचे उमेदवार राहणार की भाजपाचे उमेदवार राहणार? 72 तास राहिलेले आहेत निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी, पण अजून पण तिथे विरोधक नाहीये. आणि हे एक चांगलं चित्र आहे. संजयजी तुम्हाला घाबरलेत, शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ताकदीला, मित्रपक्षांच्या ताकदीला घाबरलेले आहेत, आणि म्हणून समोरून उमेदवार कोणीच नाहीये. कदाचित दोघांमधून कोणाचाही जॅकपॉट लागू शकतो. बोली कदाचित लावली असेल, आम्ही एवढे देतो तुम्ही तेवढे देतो, कारण यांचं एवढ्याच्यातच काम चालतं. खोके धोके, धोके खोके, खोके धोके, धोके खोके. आता जनता सांगेल, बहुत हुए धोके खोके, अभी घर बैठो रोके रोके. पण हे वातावरण, असं वातावरण बदलेल हे कोणी अपेक्षा केली नव्हती. आपल्याला माहितीये, गेल्या 5 वर्षामध्ये आपण 2 की 3 सरकार पाहिलेत. एक सकाळची जी शपथविधी झालेली, ते पण 72 तासाचंच सरकार होतं, ते पण धोक्याचंच सरकार होतं. मग नंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार बनलं, आणि ते महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले सगळे मित्रपक्ष,
सगळ्यांना एकत्र घेऊन आपण जे सरकार बनवलं ते ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं सरकार होतं. वाटायचं की होय हे माझं सरकार आहे. महिलांना खास करून वाटायचं की माझा कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे जो माझा मोठा भाऊ आहे तो मुख्यमंत्री म्हणून बसलाय. वाटायचं की नाही वाटायचं? इथे मोठ्या संख्येत महिला बसलेल्या आहेत. शेतकऱ्यांना वाटायचं. महाराष्ट्रभरात ज्या ज्या जिल्ह्यात मी गेलेलो आहे, ज्या तालुक्यांमध्ये गेलो, ज्या ज्या बांधावर गेलेलो आहे, तिथे शेतकरी बांधव मला सांगतात आणि खास करून माईक घेऊन हातात घेऊन सांगतात की उद्धव ठाकरेंनी जी कर्जमुक्ती आमच्यासाठी केली होती ती आमच्यापर्यंत पोहोच, पण आधीच्या आणि नंतरच्या कर्जमुक्ती ह्या फसव्या होत्या. बरोबर की नाही? इथे किती शेतकरी बांधव आलेत? जरा हात वरती करून मला दाखव. आलेत ना? सगळेच शेतकरी बांधव आहेत. तुम्ही मला सांगा, आणि मी जर खोटं बोलत असेल तर खोटं म्हणून सांगा, उद्धव ठाकरे साहेबांनी जी आपल्याला कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची जी दिलेली ती आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली? उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आपल्याला दिली ती आपल्याला फायद्याची होती की नव्हती? त्यांनी जे वचन दिलं होतं 2019च्या निवडणुकीला ते वचन पाळलं की नाही पाळलं? आणि त्यानंतर जे सरकार आलं, जे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे, त्या सरकारने जी कर्जमुक्ती सांगितली दिली, मी दिली सांगत म्हणतच नाही, एक तर ते कर्ज माफी बोलतात, आपण कर्जमुक्ती बोलतो, कारण आपल्यासाठी शेतकरी हा अन्नदाता आणि अन्नदाता देवो भव ही संस्कृती घेऊन आपण पुढे चालणारी लोक आहोत. पण आज जे भाजपचं, मिंदे गटाचं, फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं, मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आपण त्यांना मानतच नाही, कारण ते गद्दार आहेत. ज्यांनी पक्ष चोरलं, ज्यांनी नाव चोरलं, अशा लोकांना आपण पक्ष म्हणून पाहू तरी शकतो का? मला तुम्ही सांगा. नाही शकत. पण 2022 ते 2024 पर्यंत, आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा या शेतकरी बांधवावर संकट आलेलं आहे, मग गारपिटाचं असेल, कधी अवकाळी पावसाचं असेल, कधी वादळी वाऱ्यांचं असेल, कधी सततच्या लागलेल्या पावसाचं असेल, मला तुम्ही सांगा, आश्वासनाच्या पुढे एक तरी रुपया तुमच्या खात्यात आलाय का? पंचनामे कदाचित झाले असतील, सरकारी यंत्रणेने त्यांचं काम केलं असेल, पण त्या पंचनाम्याच्या पुढे तुम्हाला हातात मदत कधी आली आहे का? कर्जमुक्ती बॅनरवर आली असेल, होर्डिंगवर लागली असेल, 25 फुटाचे बॅनर लागले असतील, पण त्यानंतर त्या बॅनरचं परिवर्तन, त्या बॅनरचं कन्व्हर्जन तुमच्या खात्यात झालंय का? नाही झालंय. आणि मग जे वातावरण आपण पाहत आहोत, एका बाजूला आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, आणि त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील कोविडच्या काळात पण आपण जेव्हा जेव्हा कुठच्याही जिल्ह्यात कधी अवकाळी पाऊस झाली असेल, गारपीट झाली असेल, कुठच्याही शेतकऱ्यांनी उद्धव साहेबांना व्हॉट्सअप किंवा SMS जरी केला असेल, तातडीने मदत आपण त्या जिल्ह्यात द्यायचो. आपली सगळी यंत्रणा सरकारी कामाला लावायचो, कारण हे सरकार जे असतं हे लोकांचं सरकार असतं, जनतेचं सरकार असतं, आपल्या शेतकऱ्यांचं सरकार असतं. पण आज दुर्दैव असं झालेलं आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, की जिथे जिथे मी शेतकऱ्यांना विचारतो, आज पण इथे सगळ्या शेतकऱ्यांना विचारत आहे मी, तुम्हाला वाटतं का की तुमच्या पुढची पिढी, म्हणजे माझ्या वयाची तुमची जी मुलं असतील, मुली असतील, त्यांनी शेतकरी व्हायला पाहिजे, असं वाटतं का तुम्हाला? वाटतं का? कोणाला वाटत असेल तर हात वरती करा, सांगा मला. का नाही वाटत तो सांगा जरा मला. कोणी सांगू शकेल? सांगा दादा. शेतमालाला भाव नाही. मला तुम्ही सांगा, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत येऊ नये, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, खताचे भाव वाढत चाललेले आहेत, डिझेल पेट्रोलचे भाव वाढत चाललेले आहेत, वीज येते ती रात्री आली तर कधी येते, बरोबर बोलतो ना मी? आता हे सगळं जर होत असेल, मग तुमच्या मुलांनी कुठे जावं असं वाटतं तुम्हाला? MIDC शहराकडे नोकरी मिळायला पाहिजे, बरोबर आहे? आपली पुढची पिढी जी असते, जी मुलं मुली आहेत, तुम्ही त्यांना शिकायला शाळेत पाठवता, कॉलेजमध्ये पाठवता. कॉलेजचं सगळं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही मला सांगा, नोकऱ्या आपल्या गेल्या 2-2.5 वर्षात आल्या आहेत का? एक तरी नवा रोजगार उपलब्ध झालाय का? नवी कुठची इंडस्ट्री आली आहे का? नाही आली आहे. कारण आपल्या ह्या ज्या इकडच्या मिंदे सरकारनी, भाजप सरकारनी जे काही उद्योग असतील ते कुठे पाठवले आहेत? गुजरातला. वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला. आणि अशा ठिकाणी पाठवलेलं आहे, अशा ठिकाणून उचलून पाठवलेलं आहे जिथे हमखासपणे आपल्या राज्यात 100% ह्या नोकऱ्या आपल्याला मिळाल्या असत्या, त्या सगळ्या नोकऱ्या गुजरातला. मग नक्की आपण करायचं तरी काय? कृषी क्षेत्राला पाहतोय आपण कोलमडत चाललेलं आहे, उद्योग क्षेत्र कोलमडत चाललेलं आहे. तिसरं मग आपण जातो कुठे? स्पर्धा परीक्षा.
तलाठी भरतीसाठी आपण बघत असतो, कधी नोकर भरती, कधी पोलीस भरती असेल. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी बघितलं, मी वाचलं होतं हे पेपरमध्ये, तुम्ही वाचलं की मला माहित नाही, 200 मार्काचा पेपर होता. मार्क मिळाले किती? 214. का ईव्हीएम मध्ये तुम्ही एक्झाम दिली? हाच मुद्दा आहे. आणि आज तुम्हाला मी शब्द देत आहे, मी इथे आहे, रोहित पवारजी आहेत, आम्ही सगळे तुम्हाला शब्द देत आहोत की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल आपण असा एक कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल आपलं सरकार त्याला फोडेल असा कायदा आपण आणू. कमीत कमी 10 वर्षाची सजा झाली पाहिजे. पण आज देशामधलं चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे. लोकशाहीला धोका आहे, संविधानाला धोका आहे. शेतकरी जो आपण अन्नदाता म्हणून मानतो त्याला आज इथे ड्रोन कुठे गेला? ड्रोन फिरतो इथे, जरा चालवा हवे तो. हवा गेली काय? एवढी सगळे आपले शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बघून विरोधी पक्षाचा ड्रोन आहे की काय? हा जो ड्रोन फिरत होता ना तुमच्या डोक्यावर, असाच ड्रोन केंद्र सरकारनी, भाजपाच्या केंद्र सरकारनी आपले जे शेतकरी बांधव पंजाबमधून, हरियाणामधून, छत्तीसगडमधून जे दिल्लीकडे चालले होते ना, अशाच ड्रोन नुसतं फोटो काढण्यासाठी नाही तर अश्रुधूर सोडण्यासाठी हा त्यांच्यावर सोडला होता. आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो, जास्ती वेळ घेणार नाही कारण आता फॉर्म भरायला पुढे निघायचं, आपल्याला मोठी रॅली पण आहे. पण आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो आहे की जे केंद्र सरकार, जे भाजपा सरकार ज्यांनी 2014 मध्ये सांगितलं, ज्यांनी 2019 मध्ये सांगितलं, जुमला केला, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा जो काही हमी भाव आहे तो दुप्पट करू, उत्पन्न दुप्पट करू. दुप्पट झालंय का? 2014 मध्ये पण खोटं बोलले होते की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू. त्या स्वामीनाथन साहेबांना त्यांनी भारतरत्न दिलं, पण दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला, हे शेतकरी बांधव त्या भाजप आणि गद्दारांना मतदान करणार का? जे महिला, आज इथे महिला मोठ्या संख्येने आल्यात, जर हात वरती करून मला इथे आशीर्वाद द्या तुम्ही सगळ्या महिलांनी. ज्या महिलांना आज मी तुम्हाला खास करून विचारायला आलोय, महिलांचा जो अपमान सतत होत या राज्य सरकारमध्ये ते तर आहेच, आपल्याला बघतोय आपण. ज्यांनी काही महिला खासदारांना घाणेरडी शिवीगाळ केले ते देखील कॅबिनेट मंत्री म्हणून बसलेत. आणि ह्याच जिल्ह्यातले ज्यांनी महिलांवर अत्याचार केलेले आहेत, त्यांच्यावर आरोप भयानक झालेले आहेत, असे देखील मंत्रिमंडळात बसलेले आहेत. पण त्याच पलीकडे काय जाऊ दे, आता जास्ती काय बोलत नाही त्यांच्यावर, तुम्ही काय निकाल द्याल तर द्याल. पण आज मी तुम्हाला विचारायला आहे की ज्या भाजपाने बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला त्याचा सत्कार करण्यात, त्या रेपिस्ट ज्यांनी अत्याचार केला त्या अत्याचाऱ्यांचा ज्यांनी सत्कार केला, ज्यांची आरती ओवाळली, अशा तुम्ही पक्षाला मतदान करणार का? कारण आपलं जे काही संस्कृती आहे, जे काही आपली शिकवण आहे, जी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. ती महिला कुठच्याही जातीची असो, धर्माची असो, महिलांचं सन्मान आणि संरक्षण झालंच पाहिजे. अशा पक्षाचे आपण आहोत. ही संस्कृती आपली आहे. आपल्याला विचार करायचा आपला देश जाणार कुठे. आजकडे संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतोय चित्र बदलत चाललेलं आहे, चित्र आपल्या बाजूनी होत चाललेलं आहे, चित्र इंडिया आघाडीच्या सोबत चाललेलं आहे. आणि उद्धव साहेबांनी जो नारा दिल्लीत दिलेला आहे तो नारा मी इथे पुन्हा एकदा देणार आहे. आपण पण द्या आणि घरोघरी जाऊन द्या. अब की बार भाजपा तडीपार. पुन्हा एकदा बोलायचं, अब की बार. प्रचार सभा आपले होतील, रोड शो आपले होतील, तुम्ही घरोघरी जाल, प्रचार कराल. पण मी आज तुम्हाला एकच विचारणार आहे, पुन्हा विचारणार आहे, रोहितजींनी विचारलेलं आहे, माणिकराव ठाकरे साहेबांनी विचारलेलं आहे, आपलं चिन्ह कुठचं? आपल्याला आता विचार करून पुढे निघायचं आहे. कारण एवढंच सांगतो, हीच ती संधी आहे. 10 वर्ष आपण थांबलेलो आहे. 2024 परिवर्तन घडणार म्हणजे घडणारच. आणि ते परिवर्तन घडवणारे जे सगळे मावळे आहेत ते माझ्या समोर बसलेले आहेत. जर तुम्ही सगळे एकत्र राहून मला सांगणार असाल की आपलं सरकार येणार, केंद्रात येणार म्हणजे येणार, हात वरती करून मला आशीर्वाद द्या, हात वरती करून आशीर्वाद द्या. आणि हे हात वरती असतानाच आजूबाजूला बघा, ही जी तुमच्या समोर किती मोठी महाशक्ती आली तरी कोणी तुम्ही आडवं केल्याशिवाय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सगळ्यांना रॅली मध्ये जायचं आहे आणि उमेदवारी अर्ज आदरणीय संजय भाऊ देशमुखांचा भरायसाठी निघायचं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, जेवढे वाद्य आहेत आपले
कृपया आदित्य साहेबांच्या सूचनेवरून पुनश्च सर्वांना सांगतो की रॅली ही कॅन्सल केलेली आहे. रॅली ही कॅन्सल केलेली आहे. इथे सभा विसर्जित होत आहे.